हा तुम्ही करा सुरू. ओके. ग्लोबल नगरी USA तर्फे जे सेकंड सेशन आज मास्टर ऑफ युअर 24 आवर्स यासाठी आपल्याला आजचे प्रमुख व्यक्ती शेलार सर यांचं आपल्याला आज 1 तासाचं सेशन आहे. त्यासाठी आपल्याला इंट्रोडक्शनसाठी वर्षा नवले मॅडम ह्या इंट्रोडक्शन करून देतील आणि नंतर लगेचच सेशन सुरू होईल. वर्षा मॅडम. नमस्कार, धन्यवाद मॅडम. सर्व विद्यार्थ्यांना सुप्रभात. गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? सगळ्यांना आवाज येतोय? अरे हो नाही काहीतरी बोला. हात वर करता म्हणा. येतोय? ओके, थँक्यू. तर आज अगस्ती कॉलेज तर्फे आणि ग्लोबल नगरी फाउंडेशन मेंटर मित्रा पाथवेज टू सक्सेस तर्फे आपण हा जो काही लेक्चर आयोजित करणार आहोत त्यामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपल्या या लेक्चरसाठी ग्लोबल नगरी तर्फे आपले प्रतिष्ठित असे बोर्ड मेंबर काशीनाथ थिटमे सरही उपस्थित आहेत, तर त्यांचेही मी एकदा अभिनंदन करते. नमस्कार सर, धन्यवाद. नमस्कार. तर काशीनाथ सर हे आपले एक बोर्ड मेंबरच आहेत, त्याबरोबर ते वेगवेगळ्या सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये पण सहभागी असतात. आणि सांगायचं झालं तर आपले हे बोर्ड मेंबर सुद्धा आपल्या संगमनेर तालुक्यातीलच चंदनापुरी गावाजवळील आहेत, तर ते सुद्धा आपल्यापैकीच एक आहेत आणि भविष्यामध्ये आपल्याला त्यांच्याकडूनही ऐकण्याची नक्कीच संधी भेटणार आहे. तर आज वळूया आपण आजच्या आपल्या स्पीकरकडे. तर आजचे आपले जे स्पीकर आहेत, आपले आजचे स्पीकर म्हणजे एकदम असं आपल्याला असं वाटेल की खूप एखादी वयोवृद्ध व्यक्ती आहे का किंवा खूप जास्त एज असलेली व्यक्ती आहे का, तर नाही. तर तुमच्या आमच्यातलेच म्हणजे कदाचित माझ्यापेक्षाही वयाने लहान असलेले श्री वैभव शेलार सर आज आपले आजचे स्पीकर आहेत. वैभव सरांबद्दल सांगायचे झाले तर वैभव सरांचे प्राथमिक शिक्षण हे झेडपीच्या शाळेतूनच झालेले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवंडी, तालुका श्रीगोंदा इथून सरांचं शिक्षण झालेलं आहे. तसंच सरांचं हायस्कूल जे आहे ते सुद्धा तिथल्या आपल्यासारख्याच आपण ज्याप्रमाणे एखाद्या साध्या हायस्कूलमध्ये शिकतो त्याप्रमाणे बेलवंडी गावातील हायस्कूलमधूनच ते शिकलेले आहेत. त्यानंतर सरांनी राहुरी विद्यापीठातून कृषी महाविद्यालयामध्ये पदवी घेतली आहे. परंतु त्या पदवीवरती इथेच न थांबता ते आपल्या पदव्युत्तर शिक्षणासाठी ते नंतर USA ला मूव्ह झाले आणि USA मध्ये अलाबामा येथील ऑबर्न युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी आपले पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले आहेत. वैभव शेलार सर जसे मी सांगितल्याप्रमाणे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावचे आहेत आणि त्यांनी आपली कृषी विद्यापीठातून जी पदवी घेतली आहे ती BSc ऑनर्स आहेत. तसेच त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून SP म्हणजे जे SP नावाचा जो पुरस्कार आहे त्याच्यामध्ये त्यांना युनिव्हर्सिटीमधून गोल्ड मेडल मिळालेलं आहे. त्या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. आणि जानेवारी त्यानंतर जे पदव्युत्तर शिक्षणासाठी जेव्हा अमेरिकेमध्ये गेले तर तिथे ऑबर्न युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पीक मृदा आणि पर्यावरण विज्ञान या विषयामध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेली आहे. आणि त्यांच्या एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे एक संशोधक म्हणून तिथे त्यांनी काम केलेलं आहे. तसंच त्यांनी मृदा विज्ञान ऑलिम्पियाड हा जो काही प्रोग्राम झालेला आहे रशियामध्ये त्याचे ते विनर झालेले आहेत. आणि अमेरिकेमध्ये असलेले जे विविध वेगवेगळे कॉन्फरन्स होतात त्या सगळ्या कॉन्फरन्समध्ये त्यांना संशोधन करण्यासाठी एक वेगवेगळ्या प्रकारच्या खूप साऱ्या पुरस्काराने त्यांना ऑलरेडी नावाजलेलं आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या नावावर आपल्या भारत सरकारचे 2 डिझाईन पेटंट म्हणून त्यांना मिळालेले आहेत. आणि त्यांनी आपण जे म्हणतो इंटरनॅशनल जर्नलमध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय शोध निबंध जे असतात त्या प्रकारे इंटरनॅशनल जर्नलमध्ये त्यांचे वेगवेगळे लेखही लिहिले गेलेले आहेत. आणि अमेरिकेमध्ये असताना त्यांच्या स्वतःच्या शिक्षणासोबत त्यांनी अमेरिकेमधील जे हायस्कूल जे अंडरग्रॅडचे स्टुडंट्स आहेत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सायन्स एक्झिबिशनसाठी मार्गदर्शन केले. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळे यश मिळालेले आहेत. आणि त्याप्रमाणे जे डॉमिनिन एक्सपर्टाईज जे आहेत त्यांच्या डिजिटल कृषी आहेत किंवा आपण AI म्हणतो क्रॉप सिम्युलेशन मॉडेलिंग आहेत आणि त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे, अशा वेगवेगळ्या विषयांवरती त्यांचे प्रभुत्व आहेत. या व्यतिरिक्त सरांना फोटोग्राफी करायला आवडतं आणि विशेष म्हणजे अमेरिकेत जाऊन ज्या गोष्टीवरती स्वतःला डिपेंड राहावं लागतं स्वयंपाक करणे हाही त्यांचा एक छंद आहे. तसंच त्यांना हायकिंग करायला खूप आवडतं. आणि तुम्हाला
ऐकायला विशेष वाटेल, की शेती ही त्यांची एक हॉबी आहे. तर आज आपल्या या सत्रामध्ये आपल्याला ते, की 24 तासांमध्ये आपण आपले जे 24 तास आहेत त्याच्यावरती प्रभुत्व कसं मिळवता येईल, आपलं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं याबद्दल आपल्याला यापुढे ते व्यवस्थित मार्गदर्शन करतीलच आणि आपण त्यांच्याकडूनच 24 तासांवरचे प्रभुत्व या विषयावरती ऐकूया. ओव्हर टू यू वैभव शेलार. थँक्यू सो मच मॅडम. खूप खूप धन्यवाद. मला माझं इंट्रोडक्शन. माझा आवाज येतो? आवाज थोडा कमी आहे आणि आता येतोय का? एक 2 मिनिटांचा वेळ घेतो मधूनच तुमचा. ओके. अगस्त्य कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले यांच्या वतीने आपणा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते. आमच्या या ठिकाणाहून आपण फिजिकली करू शकत नाहीत, पण शब्द सुमनाने आम्ही तुमचा सत्कार करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे जे कोऑर्डिनेट करतायत प्राध्यापक कोमल राठी मॅडम, आमच्या प्राचार्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं या ठिकाणी आम्ही सत्कार करत आहोत. विशाल, मी मान्य प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी कोमल राठी मॅडम यांचा सत्कार करावा. ते काय घेऊन आलाय सर तिकडनं. अय्या, थोडंसं इकडे असं. धन्यवाद. ओव्हर टू यू सर. आता शेलार सर, मी सूत्र आता तुमच्या हाती देते. धन्यवाद. माझा आवाज येतो का? एकदा कन्फर्म करतो. हा, येतोय सर, येतोय. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि गुड इव्हनिंग माझ्या सहकारी मित्र जे अमेरिकेमध्ये बसलेले आहेत. आय थिंक आज सकाळी सकाळी सगळ्यांची एनर्जी हाय असेल. आपण खूपच सकाळी भेटतोय. तर आज सकाळी आपण खूप खूप जास्त महत्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत. तो म्हणजे वेळ. आणि वेळ ही अशी एक गोष्ट आहे ना, की जे आपलं आयुष्य बदलते, आपलं आयुष्य घडवू शकते आणि बिघडवू शकते. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि जर ह्या वेळेवरती आपलं प्रभुत्व असेल ना, तर आयुष्यात आपण कोणतीही गोष्ट अचीव करू शकतो. तर चला जाणून घेऊया वेळ, तिचं महत्व, आपण कुठं वेळेला वाया घालवतोय आणि आता त्या वेळेला कुठं आपण ट्रॅकवर आणलं पाहिजे पुन्हा. तर ह्या गोष्टींविषयी बोलण्यासाठी मला आज ग्लोबल नगरी फाउंडेशन कडून मी आज तुमच्यासोबत संवाद साधणार आहे. माझं पर्सनल इंट्रोडक्शन वर्षा मॅडमनी दिलेस, तरी पण मी एकदा बोलतो की माझं नाव वैभव शेलार आहे. मी श्रीगोंदा तालुक्यातील एक छोटं गाव आहे भिवंडी. माझं अंडर ग्रॅज्युएट. एक मिनिट, सॉरी बरं का डिस्टर्ब करते. सर, आवाज क्लिअर येत नाही आमच्याकडे. आवाज हा, थोडा बॅकग्राऊंड नॉईज आहे. आवाज व्यवस्थित येत नाही. रिअली सॉरी फॉर दॅट, बिकॉज इथं गावाकडनं रेंज नेटवर्क आणि थोडासा बॅकग्राऊंड नॉईजचा थोडा प्रॉब्लेम आहे माझा. आता येतोय का? आवाज क्लिअर येतोय? स्पष्ट आवाज येत नाहीये सर. हॅलो, आता येतोय का? थोडा खरखर आहे, आवाज क्लिअर होत नाहीये. आय थिंक जो आवाज येतोय ना, तो प्रॉब्लेम. तुमच्या याच्याकडनं वरच्या मॅडम तुम्हाला येतोय का क्लिअर माझा आवाज? नाही सर, तुमचा आवाज नाही येते व्यवस्थित. मॅडम एक ट्राय करून बघता का की हॉलमध्ये तुम्ही म्यूट करा. ओके, एक मिनिट हो करते मी. आवाज कमी येतोय का? माझा खरखर करतोय आवाज. आता बरा येतोय. ओके, ठीक आहे. कॉलेजमध्ये येतोय व्यवस्थित आवाज आता?
आय थिंक प्रॉब्लेम त्यांच्या सिस्टम मध्ये आहे काहीतरी. मॅडम जर आवाज नीट येत असेल कुणीतरी एक जण हात वर करा, नाहीतर थोडा अनम्यूट करून परत म्यूट करा, म्हणजे सॉल्व्ह होईल. विद्यार्थ्यांना आवाज येतोय सरांचा? हात वरती करा. हो येतोय. येतोय? हो येतोय सर, बोला तुम्ही. मी कंटिन्यू करूया? हो. जर कुणाला आवाज नाही आला तर मध्येच हात वरती करून उभं राहून तुम्ही सांगू शकता. ओके? अनम्यूट करून सांगा, कारण मी प्रेझेंटेशन मोडला आहे, तर मला दिसत नाहीये बॅकग्राऊंडला काही चालू आहे. नाही, तुम्हाला सांगेल, मला सांगते ना ते. येस येस येस, ऑसम ऑसम. सो चला कंटिन्यू करूया. हा, तर मॅडमनी जसं सांगितलं की माझं अंडर ग्रॅज्युएट गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणेवरून झालं. मी BSc ऑनर्स ऍग्रिकल्चर मध्ये माझी डिग्री केली आणि त्यानंतर इमिडिएटली आफ्टर माय अंडर ग्रॅज्युएट आय ऍडमिटेड फॉर माय मास्टर्स. माझ्या मास्टर्ससाठी मी ऑबन युनिव्हर्सिटी अलाबामा USA मध्ये मला पूर्ण स्कॉलरशिप भेटली, 100% स्कॉलरशिप, आणि मी तिकडे माझं मास्टर्स करण्यासाठी गेलो. आणि जस्ट लास्ट मंथला जानेवारी 2026 ला माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं अँड आय कम्प्लिटेड माय मास्टर्स विथ क्रॉप सॉइल अँड एन्व्हायरमेंटल सायन्सेस. माझं काम मातीशी जास्त निगडीत होतं, नायट्रोजन आणि मातीशी. तर ह्या पिक्चर्स मध्ये पाहू शकता की माझी ग्रॅज्युएशनचं पिक्चर आहे तर युनिव्हर्सिटीच्या मेन बिल्डिंग समोर. आणि मी मास्टर्स करत असताना माझं काम ड्रोन्स आणि जे अनमॅन एरियल व्हेकल्स असतात, जसं की एरोप्लेन्स वगैरे स्प्रेइंग करण्यासाठी, तर त्या गोष्टींसोबत होतं. ते माझे काही सहकारी आहेत तिथले. आम्ही फार्मरच्या शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन तिथं डेमॉन्स्ट्रेशन दिले, तर त्याबद्दल. आणि हा माझ्या लॅब मधला फोटो आहे. इकडं ह्या कोपऱ्यात तुम्ही पाहू शकता, लेफ्ट हँड साईडला, बॉटम साईडला आम्ही फील्डमध्ये जे काम करत असताना. माझ्या हॉबी जसं मॅडमनी सांगितलं, फोटोग्राफी, कुकिंग, हायकिंग अँड फार्मिंग. फार्मिंग माझी हॉबी, पॅशन आणि सर्व माझ्यासाठी सर्वच आहे, कारण मला फार्मिंग खूप जास्त आवडतं. आणि हा माझा रिसर्च ग्रुप होता तिथे ऑबन युनिव्हर्सिटीमध्ये. हा एक फोटोग्राफ होता की मी एकदम सकाळी सकाळी आम्ही फील्डवरती गेलो सॅम्पल्स घ्यायला. सकाळचे कदाचित 6 वाजले होते आणि एकदम सूर्योदयाचा तो मस्त पिक्चर मी कॅप्चर केला. भुईमुगाचं शेत आहे आणि हे पाणी द्यायचं पिवेट सिस्टम आहे तिथलं, सेंट्रलाइज. आणि जसं की कुकिंग पण माझी खूप आवडीचं आहे, तर त्यामध्ये एक छोटासा डिश मी प्रिपेअर केली, त्याचा पिक्चर इथे टाकला. आजच्या टॉकचा अजेंडाबद्दल बोलायचं झालं तर आपण वेगवेगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहे. पहिले म्हणजे जो 24 आवर्स रूल आहे त्याच्यावरती, आणि नंतर आपण शोधूया की आपला टाइम कुठे कुठे जातोय, आणि मग आपण हा जो आपला टाइम किंवा वेळ वाया जातोय, तर त्याच्यावरती तोड काढण्यासाठी आपण काय वेगवेगळ्या सक्सेस फ्रेमवर्क बनवलं पाहिजे, आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स आपण कोणकोणत्या यूज केल्या पाहिजे, आणि हा वेळ जातोय तर ह्याच्यामध्ये जाण्यामागचं मेन कारण काय ते शोधायचंय. आणि मग हे सगळं आपण टॅकल करून, ओव्हरकम करून, आता प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजिकली कसं पुढे मूव्ह झालं पाहिजे, तर त्या गोष्टी आपण आज शिकणार आहोत. तर क्विक आपण काय करूया, आता मोबाईल सर्वांनी कदाचित सर्वांकडे मोबाईल असतील, नसतील तर शेजारच्याकडे मोबाईल घ्या आणि चला एक फॅक्ट, रियालिटी चेक करूया की आपला टाइम जातोय कुठे, वेअर डज युअर टाइम गो. सो सगळ्यांनी हा QR कोड स्कॅन करा. मी 1 मिनिटाचा वेळ देतो आणि क्विकली त्या पोलला आन्सर करा. आपण पाहूया आपला वेळ जातोय कुठे. एकदा QR कोड स्कॅन करून झाला, सगळे पोलला आन्सर आहे की आपण पोलचा रिझल्ट बघूया की नेमका आपला वेळ जातोय कुठे. तर आपल्याला आपल्या सेशनला सुरुवात करण्याच्या अगोदर समजून जाईल की आपला सगळ्यांचा वेळ कुठे जातोय आणि आपण मग पुढं कसं मूव्ह झालं पाहिजे आपण सेशनमध्ये, पाहता येईल. माझा आवाज येतो क्लिअरली? वैभव सर, सॉरी तर तुमचा आवाज आहे ना त्यांच्याकडे थोडासा खरखर येतोय. तुम्हाला येतो क्लिअर माझा आवाज? हो, मला येतोय पण त्यांच्याकडे काहीतरी इश्यू होतोय. तर तुम्ही फक्त प्रेझेंटेशन ठेवून तुमचा व्हिडिओ थोडा वेळ ऑफ करून बघता का? एकच मिनिट. आहे आवाज? येतोय आवाज? हो हो हो.
ओके. ओके, ओके. चला मूव्ह होऊया पुढं. कारण खूप जास्त टाइम गेला क्विझमध्ये. तर क्विझमधून आपल्याला एवढंच समजलं, की अल्मोस्ट 80-90% लोकांचं म्हणणं आहे, की त्यांचा मोस्ट ऑफ द टाईम त्यांच्या मोबाईल, Instagram रील्समध्ये वेस्ट होतोय. तर आपल्याला माहिती आहे मोबाईल हा आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये खरंच एक 2 गोष्टी असतात. तर एक आपल्याला फायद्याची गोष्ट आहे आणि तोट्याची पण. पण आजकाल काय होतंय, की आपला खूप सारा टाईम थोडा वेळ भेटला, की आपण काय करतोय, मोबाईलवरती चेक करत बसतोय, कुठं काय सोशल मीडियावरती काय चाललंय, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय. तर याच्यामध्ये खूप जास्त वेळ जायला लागलाय आपला सगळ्यांचा. जो प्रोडक्टिव्ह टाईम आहे, तो आपण युटिलाइज होत नाहीये. तो टाईम वेस्ट व्हायला लागलाय जास्त. तर मोबाईल हा आता आपण नेमकं म्हणायचं आपल्याला हेल्पफुल आहे, की आपला शत्रू आहे? अशा स्टेजपर्यंत येऊन आज पोहोचलोय आपण. तर चला जाणून घेऊया. पहिली गोष्ट आहे द 24 आवर्स रूल. 24 आवर्स रूल म्हणजे काय? तर आपल्याला ह्या चित्रातल्या 2 व्यक्ती तर कदाचित माहीतच असतील. बिल गेट्स, द फाउंडर ऑफ Microsoft अँड डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम जे आपले प्रेसिडेंट होते. वेदर इट बी ते बिल गेट्स असो, डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम असो, तुमचे कॉलेजचे प्रिन्सिपल असो, तुमचे टीचर्स असो, पॅरेंट्स असो वा तुम्ही असो, कोणही असो, असं नाही की बिल गेट्स फाउंडर झाले मायक्रोसॉफ्टचे किंवा जगात श्रीमंत झाले किंवा डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम प्रेसिडेंट झाले म्हणून त्यांच्याकडे 25 तास होते दिवसातले, 30 तास होते किंवा 35 तास होते. असं काही नाहीये. जगात किती मोठी कोणती व्यक्ती झाली, की सगळ्यांकडे 24च तास आहेत. गोष्ट किंवा प्रश्न हा नाहीये, की कोणाकडे किती तास आहेत. प्रश्न हा आहे, की कोण त्या 24 तासांना कसे वापरतं. इट्स ऑल अबाउट द युटिलायझेशन ऑफ दॅट 24 आवर्स. तर टाइम आपण कसा वापरतो हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. दॅट्स वाय वी से लाईक टाइम इज द ओनली कॅपिटल यू कॅनॉट अर्न बॅक. म्हणजे टाइम ही फक्त एक अशी गोष्ट आहे जी गेली तर गेली, आपण पुन्हा ती मिळवू शकत नाही. त्यामुळं टाइम गेल्यानंतर किंवा वेळ गेल्यानंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा टाइम जाण्याच्या अगोदर प्रॉपर प्लॅनिंग आणि तुमच्याकडे नियोजनबद्ध जर असताल तुम्ही आयुष्यामध्ये, तर आपण त्या वेळेचा प्रॉपर सदुपयोग करू शकतो आणि आपल्याला ज्या गोष्टी अचीव्ह करायच्यात लाईफमध्ये त्या अचीव्ह करू शकतो. मग ह्या सर्व आपण दैनंदिन ज्या जीवनात गोष्टी जगत असतो. सपोज आज तुम्ही उठले, तर प्रत्येक दिवशी काय होतं ना, आपल्याकडे प्रॉपर प्लॅनिंग नसल्यामुळे ना, आपला टाइम कुठे ना कुठे वाया जात असतो. मग हा टाइम कुठं वाया जातो किंवा टाइम आपला चाललाय कुठं, हे ओळखणं खूप जास्त गरजेचं असतं. दॅट इज फाइंड युअर लीक्स. टाइम लिकिंग अवे. कुठं कुठं टाइम चाललाय. आता सपोज सगळे आपण खेडेगावातली लोक आहोत किंवा खेडेगावातले विद्यार्थी आहोत. तर आपला टाइम जातोय कुठं हे ओळखणं खूप जास्त गरजेचं आहे. मोस्ट ऑफ द आपली लोक गावाकडून तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजकडे बसने ट्रॅव्हल करत असतो किंवा गाडीने, सायकलने, कोणी पायी जातं. तर आपला तिथेही खूप जास्त टाइम जात असतो. जसं की वेटिंग टाइम फॉर बस अँड कॉलेजेस, टू टेक बस फॉर द कॉलेज, राईट? त्यानंतर थोडंसं दुसऱ्या गोष्टीकडे वळायचं झालं, की आपल्या सर्वांच्या हातात मोबाईल असतो. ऑल द टाईम 24/7 झोपेल तेवढा साइडला मोबाईल ठेवेल. मोबाईल हातात असताना काय होतं, की आपल्या सोशल मीडिया, बाकीच्या वेगवेगळ्या ॲप्सचे नोटिफिकेशन ऑन असतात. थोडं नोटिफिकेशन पडलं, मोबाईल वाजला, की लगेच माणसाची आता हॅबिट झाली, की माणूस लगेच मोबाईल हातात घेतो आणि नोटिफिकेशन चेक करतो, की काय चालू आहे. तर त्याच्यामुळं काय होतं, की तुमचा माइंड डिस्टर्ब होतो. बॅक ऑफ द माइंड तुमच्या कंटिन्युअसली ही गोष्ट चालू आहे, की अरे काहीतरी वाजलंय आणि आता काहीतरी आलं असेल नवीन. मग ते वेदर इट इज WhatsApp और Instagram, व्हॉटएव्हर इट इज. कुणाचा मेसेज आलाय मित्राचा, मैत्रिणीचा किंवा काहीतरी झालंय. म्हणजे आपला माइंड कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीये गोष्टींवरती. का? तर आपला माइंड वेगळ्याच गोष्टींमध्ये गुंतून पडलेला आहे. तर ती एक गोष्ट आपला टाइम वाया घालवतीये सध्या. आणि सगळ्यात महत्वाचा आजकाल असणारा आय वुड से डिव्हिस, रोग का? कारण आजकाल लोकांना एक हॅबिट झाली, की अरे ठीक आहे, आज लय कंटाळा आलाय, उद्या करूया, उद्या करूया. मग काय होतं, आजची गोष्ट उद्या करायला गेलं, की सपोज आता ठरवलंय, की चला आज सकाळी एक काम करायचं होतं. आज एक असाइनमेंट कंप्लीट करायची होती. नाही उद्या सकाळी करूया. उद्या सकाळी म्हणतो, नाही, नाही खूपच थंडी आहे आज आणि नाही, नाही आता दुपारून करूया. मग हे कामाची चाल ढकल पुढं करणं ना, त्याच्यामुळं
तुमचं काम पूर्ण होत नाही वेळेमध्ये, त्याच्यामध्ये पण तुमचा खूप जास्त वेळ वाया जातो. मग तुमचा प्रोडक्टिव्ह टाइम ओळखणं आणि त्यामध्ये काम पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. तो टुमारो जो डिसीज आहे, म्हणजे उद्या उद्या काम करेल जो म्हणण्याचा जो आपल्याला रोग जडलेला आहे ना, त्याच्यामधून बाहेर निघलं कुठेतरी जास्त गरजेचं वाटतं मला. मग आपले वेगवेगळे आता टाइम लिकिंग डिस्ट्रॅक्शन्स काय काय झालेत इम्पॉर्टंट आता सध्याच्या टेक एरियामध्ये, किंवा जी टेक्नॉलॉजीचा एरा चालू आहे, लाईफ चालू आहे, त्याच्यामध्ये मोबाईल आहे. काही लोक म्हणतात नाही राव, आज खूपच थकलोय मी, नाही आज मी काय करतो, आज मी 5 तासाऐवजी मी 10 तासाची किंवा 5-6 तासाची, 7 तासाची, 8 तासांची झोप घेतो. मग आपला सिग्निफिकंट टाइम कशामध्ये जातोय, स्लीपिंग मध्ये पण जातोय. त्यानंतर मोबाईल आहे. त्यानंतर आज एखादा म्हणतो नाही आज काय झालंय, आज मूड नाहीये, काहीतरी मित्रांसोबत बाहेर जाऊया, मित्र इकडे जातात तिकडे जातात, तोही वेळ आपल्याला चाललेला आहे. किंवा सगळ्यात महत्वाची चौथी गोष्ट आहे, आणि तीच मला क्रुशियल गोष्ट वाटते इथं, ती म्हणजे आपल्याकडे एक प्रॉपर प्लॅन नसणे. आज झोपताना उद्याच्या सकाळीसाठीचा आपल्याकडे पूर्ण दिवसासाठीचा आपल्याकडे प्लॅन असलाच पाहिजे. जर प्लॅन असेल तुमच्याकडे, आखीव रेखीव कागदावर तुमच्याकडे गोष्टी आहेत, उद्या मला ह्या एवढ्या एवढ्या गोष्टी अचीव्ह करायच्यात लाईफमध्ये, दिवसात डन करायचंय काम एवढं, तर तुम्ही त्या प्रॉपर चॅनल किंवा त्या प्रॉपर वेनी जाऊन त्या गोष्टी कम्प्लीट करू शकता. नाही की जर तुमच्याकडे प्लॅन नसेल, मग तुम्ही उठणार सकाळी, मग बघणार काय चाललंय, मग इकडे तिकडे टाइमपास करणार मोबाईल वरती, इकडे तिकडे गप्पा चर्चा गोष्टी, आणि मग ह्यामध्ये खूप वेळ निघून जातो. तर हे जे तुमच्या लाईफ मध्ये जे टाइमची लिकेज आहे, हे वेगवेगळ्या वे मध्ये जो तुमचा टाइम वाया चाललेला आहे, वेळ वाया चाललेली आहे ना, ती शोधणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरती काम करताल ना, की टाइम चाललाय कुठं, अनालिसिस करताल, नंबर्स मध्ये बोलताल, त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की तुमच्यासोबत चाललंय काय. नाहीतर अंदाजे जे आपण काम करतो ना, की हा चाललाय, टाइम चाललाय, मग आपल्याला समजून येत नाही की टाइम चाललाय कुठे. टाइम असो वा काही असो, तुमच्याकडे एक प्लॅन असणं खूप गरजेचं आहे, आणि तुम्ही सेल्फ अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं टाइम चाललाय कुठं हे पहिलं अनालिसिस करा, आणि मग त्यानंतर आता टाइम चाललाय कुठं हे तुम्हाला माहित झालं. जसं आपण सुरुवातीला पोल घेतला होता, आणि बरीच लोक बोलली की त्यांचा टाइम मोबाईल, इंस्टाग्राम, सोशल मीडियावरती खूप जास्त टाइम वेस्ट होते, किंवा गॉसिपिंग करण्यात खूप जास्त टाइम जातोय मित्रांसोबत. तर मग हे आयडेंटिफाय केल्यानंतर आपण ह्याच्यावरती काम करू शकतो, की चला ठीक आहे, आपला टाइम आता सध्या इकडे तिकडे चर्चा करण्यात खूप जास्त जातोय, किंवा मोबाईल वरती जातोय, तर आता हा टाइम कसा रिड्यूस केला पाहिजे, आणि हा वाया चाललेला वेळ आहे तो कसा आपण युटिलाइज केला पाहिजे ऍज अ प्रोडक्टिव्ह टाइम तुमच्या कामासाठी, तुमच्या अभ्यासासाठी. आता विद्यार्थी अवस्थेत असताना आता सध्याची महत्वाची काय, अभ्यासासाठी तो टाइम कसा युटिलाइज केला पाहिजे, किंवा फ्युचर प्लॅनिंग असतील, तुमचे काही गोल्स असतील, एम्स असतील. कुणाला आज तुम्ही 11-12वीचे विद्यार्थी असाल तर तो कुणाला नीटची प्रिपेअर करायची असेल, कुणाला सीईटीची प्रिपरेशन करायची असेल, कुणाला वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची प्रिपेअर करायची असेल, तर हा टाइम कसा त्या तुमच्या ध्येयापर्यंत युटिलाइज केला पाहिजे, ते टाइम लीक्स आयडेंटिफाय केल्यानंतर मग एक सक्सेस फ्रेमवर्क बनवतो. आणि सक्सेस फ्रेमवर्क मध्ये 3 सगळ्यात जास्त महत्वाच्या गोष्टी असतात, त्या म्हणजे स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन. तुमच्याकडे एक सूत्रबद्धता पाहिजे वेळेची. मग स्ट्रॅटेजी काय पाहिजे तुमची, की आपल्याला एक गोष्टीला आन्सर करायची, की नो युअर वाय, हा वेळ का चाललाय, किंवा व्हॉट इज युअर फायनल गोल. आपलं फायनल गोल काय. आता 11-12वीचे विद्यार्थी येतं, कदाचित उद्या 12वीच्या बोर्ड एक्झाम मध्ये कोणाला 90% स्कोर करायचं असेल, मी जसं आधी सांगितलं की कोणाला सीईटीची प्रिपरेशन करायची असेल, कोणाला नीटची प्रिपरेशन करायची असेल, कुणाला वेगवेगळे टास्क असतील त्यांची, तर एक स्ट्रॅटेजी आयडेंटिफाय करणं खूप जास्त गरजेचं आहे. मग त्याच्यावरती विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे, की आपल्याला काय करायचंय. हे एकदा आयडेंटिफाय केलं की त्याच्यासाठी लागणारा वेळ किंवा लागणारा प्लॅनिंग जे असते, तर ते आपल्याला बनवणं खूप जास्त गरजेचं आहे. मग सपोज आता एखाद्याने काहीतरी XYZ प्लॅन बनवला, की चला मला उद्या सीईटीची प्रिपरेशन करायची आहे, किंवा मला एखादं टास्क उद्या कम्प्लीट करायचं, तर त्याच्यासाठी लागणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्लॅनिंग. मग प्लॅनिंग करत असताना आपल्याला त्या गोष्टीसाठी लागणारा वेळ, किती वेळ लागणार आहे, हे आयडेंटिफाय करणं पहिलं खूप जास्त गरजेचं आहे. आणि बरीच लोक एक मिस्टेक करतात, ती म्हणजे ते ओव्हर कमिट करून टाकतात स्वतःला. ओव्हर कमिटमेंट म्हणजे जसं की त्यांची कॅपॅसिटी, आता सपोज उद्या अभ्यास करायला बसलेत विद्यार्थी, त्यांची 4 तासांचीच बसण्याची कॅपॅसिटी आहे,
पण ते उद्या ओव्हर कमिटमेंट करून टाकतात. ते 6 तासांचा प्लॅनिंग बनवतात आणि मग 6 तासांचा प्लॅनिंग प्रॉपर एक्झिक्यूट न झाल्यामुळं मग त्यांना जास्त लाईफमध्ये स्ट्रेस यायला लागतो आणि नंतर व्हायला लागतं की वाटतं हे आपल्याच्याने होणारच नाहीये. दे फील स्ट्रेस, राईट? वैभव सर, सॉरी टू इंटरप्ट यू. ऍक्च्युली ना कॉलेजकडे काहीतरी इश्यूज होतोय तुमच्या आवाजाचा. हो हो सर तुम्ही बोला ना. तुम्ही बोलत राहा, नाही आलं तर ते सांगते. ठीक आहे. Awesome. आपलं तर आपण सक्सेस फ्रेमवर्क बद्दल बोलत होतो. प्लॅनिंग तर प्लॅनिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि जर तुमचा प्लॅनच व्यवस्थित नसेल तर एक्झिक्युशन कधीच होऊ शकत नाही. आणि जर तुम्ही प्लॅन बनवला असेल तर डेफिनेटली प्लॅन बनवा आणि बनवलेला प्लॅन फक्त कागदावरच ठेवू नका, तर तो एक्झिक्यूट करणं खूप जास्त गरजेचं आहे. डू इट, नो एक्सक्युजेस अँड नो इंस्टाग्राम. तर प्लॅन एक्झिक्यूट करताना अजिबात एक्सक्युजेस नकोय. तुम्ही जर ठरवली एखादी गोष्ट आज मला करायची, इतक्या वेळेत करायची, तर ती एक्झिक्यूट करा. त्याला एक्सक्यूज देऊ नका की चला ठीक आहे मला आता कंटाळा आलाय मी नंतर करेन, अशा काही गोष्टी. तर वेळेचं खूप जास्त महत्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्ही ठरवताय ते काम त्याच वेळेला पूर्ण करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर पुढचा एक टेक्निक आहे सगळ्यात महत्वाची, ईट द फ्रॉग फर्स्ट. आता बरेचसे लोक म्हणतील हा माणूस आता टाइम मॅनेजमेंटच्या सेशन मध्ये फ्रॉग बद्दल कशाला बोलायला लागला, ईट द फ्रॉग. तर ही एक टेक्निक आहे. इट द फ्रॉग म्हणजे मोस्ट डिफिकल्ट टास्क, सगळ्यात अवघड जे टास्क आहे ते म्हणजे हे बेडूक आहे. तुमची डिनर प्लेट दिसते तुमच्या समोर, सगळे पदार्थ तुम्हाला दिसते सोपे सोपे, पण फ्रॉग, द लाईव्ह फ्रॉग इज द डिफिकल्ट टास्क, राईट? सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज तुम्हाला ते सगळ्यात अवघड काम पहिल्यांदा पूर्ण करायचे. सपोज आता ऍज अ स्टुडंट, तुम्ही स्टुडंट्स आहात, तुमच्यासाठी काही अवघड टास्क आहे. जसं की तुमच्या आता 11-12 स्टँडर्ड मध्ये सब्जेक्ट केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स आहे. आता बऱ्याच लोकांना फिजिक्स, मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट हार्ड वाटलं असतील, कदाचित मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन खूप जास्त डिफिकल्ट जात असतील. तर तुमच्या नियोजन करताना तुमचा जो प्लॅन करत असाल, स्टडी प्लॅन करत असाल किंवा काही तुमच्या लाईफ मध्ये डिसिजन घेत असाल, जे सगळ्यात हार्ड काम आहे त्याच्यापासून पहिल्यांदा सुरुवात करा. त्याला पहिलं फिनिश करून टाका. कारण सोपं काम तर आपण करतोच, पण हार्ड काम करण्यासाठी विल पॉवर आणि टाइम जास्त लागतो. तर प्रॉपर प्लॅनिंग करा. तुमचं जे सगळ्यात जास्त हार्ड काम असेल त्याला पहिल्यांदा संपवा, निपटवा आणि त्यानंतर जे तुमचा वेळ वाचेल त्यामध्ये तुमची सोपी कामं पटापट उरका, जेणेकरून तुमच्या वेळेचा एकदम योग्य पद्धतीने वापर करता येईल तुम्हाला. की जास्तीत जास्त वेळ तुमचा हा तुमच्या हार्ड जे काम आहे, सगळ्यात कठीण जे काम आहे त्याच्यावरती तुम्हाला देता येईल आणि जे इझी टास्क आहे ते कमी वेळेत तुम्ही करू शकता. दॅट इज द नेक्स्ट टेक्निक इज द पोमोडोरो टेक्निक. पोमोडोरो टेक्निक काय आहे की पोमोडोरो टेक्निक ही एक सायंटिस्ट होते, त्यांनी डिस्कवर केली. पोमोडोरो टेक्निक अशी सांगते की तुमचा माइंड जो ह्युमन ब्रेन आहे तो रोबोट नाही, बायोलॉजिकल सिस्टम आहे. तर रोबोट तर किती तास काम करू शकतो, 3 तास द्या, 4 तास द्या, 2 दिवस द्या, महिने द्या, तर ते कंटिन्युअस काम करू शकतात. पण आपला जो ब्रेन आहे ना, तो ब्रेन थकतो काही वेळेनंतर, कारण कंटिन्युअसली कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. तर पोमोडोरो टेक्निक काय सांगते, तर पोमोडोरो टेक्निक सांगते की द पॉवर ऑफ 25 मिनिट्स, म्हणजे तुमचा ब्रेन हा 25 ते 50 मिनिटं कॉन्सन्ट्रेट करू शकतो. तर तुम्ही जर आज ठरवले की नाही मला 5 तास अभ्यास करायचा किंवा मला एखादं काम 4 तास करायचे, 5 तास करायचे, सो ब्रेक डाऊन युअर टास्क इनटू स्मॉलर गॅप्स, स्मॉलर टाइम फ्रेम्स. तर मोठ्या कामाला ब्रेक डाऊन करा. आणि ब्रेक डाऊन करत असताना सपोज तुम्ही उद्या स्टडी करताय तर ब्रेक डाऊन करताना ह्या टेक्निकने ब्रेक डाऊन करा त्याला. जसं की 25 मिनिटं अभ्यास करा, 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. ब्रेक इन द सेन्स ब्रेक घेताना मोबाईल नाही पाहिजे आपल्याला. बरेचसे लोक ह्यामध्येच कन्फ्युज होतात की चला 5 मिनिटाचा ब्रेक आहे, 5 मिनिटात मी पाहतो इंस्टाग्रामला कोणाचं नोटिफिकेशन आले, व्हॉट्सअपला कोणाचा मेसेज आलाय आणि मग 5 मिनिटानंतर मी पुन्हा अभ्यासाला लागतो आणि मग ते इंस्टाग्रामवरती जातात, रील्स त्या पाहता पाहता मग त्यांचा त्या 5 मिनिटाचा अर्धा तासाचा 1 तास कधी जातो समजत नाही. तर ह्या गोष्टींवरती सेल्फ कंट्रोल आणणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ही टेक्निक खूप जास्त गरजेची आहे. जर 4 तासांचा तुम्ही अभ्यास करत असाल तर डिवाइड करा. 25 मिनिटांचा एक स्प्रिंट घ्या, तुम्ही अभ्यास करा, 5 मिनिटांचा ब्रेक घ्या. मग ब्रेक मध्ये काय करू शकता, पाणी पिऊ शकता, थोडं मित्रांशी गप्पा मारू शकता, तुमचा माइंड फ्रेश करू शकता किंवा थोडंसं रिलॅक्सेशन करू शकता. बरोबर.
त्यानंतर दुसरी टेक्निक करू शकता किंवा 50 मिनिटांचा तुमचा जर फोकस होत असेल तर 50 मिनिटांचा एक स्प्रिंट घ्या. 50 मिनिटं काम करा, 10 मिनिटाचा ब्रेक द्या. पण तुमचा मेंदू हा कंटिन्युअसली कधीच फोकस करू शकत नाही 3-3, 4-4 तास. आणि मग ते जर करत असताल तुम्ही, बरीचशी लोक काय करतात, ओव्हर कमिट करून टाकतात स्वतःला. नाही, मी 3 तास बसतो, आज 1 दिवस अभ्यास करतात, पुढचे 4 दिवस काहीच करत नाही. तर टाइम मॅनेजमेंट मध्ये पोमोडोरो टेक्निक ही खूप जास्त गरजेची आहे तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये. टाइमला कधी पण टास्कला ब्रेक डाऊन करा वेगवेगळ्या टाइम फ्रेम मध्ये आणि मग त्याला कम्प्लीट करा. तुम्ही जर एक मोठा डोंगर पोखायचं ठरवलं तर छोटे छोटे पार्ट करून तुम्हाला तो तोडावा लागेल. जर तुम्ही सगळा डोंगरच एका दिवसात तोडायचा म्हटलं तर कधीच होऊ शकत नाही. तर ह्या गोष्टी करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ह्या रिपीट करा. दररोज हे तुमच्या हॅबिट्स बनवा. मेक इट ॲज हॅबिट अँड देअर शुड बी अ डिसिप्लिन इन युअर टाइम मॅनेजमेंट. तिथे शिस्त असणं खूप जास्त गरजेचं आहे. ही टेक्निक कंटिन्युअसली रिपीट झाली पाहिजे. नाहीतर कुणी म्हटलं मी 2 दिवस केलं, नाही आता बस रे, खूप कंटाळा आला, आता मी याच्या पलीकडे नाही करू शकत. तर हे नको व्हायला. तुमची एक शिस्त लागली पाहिजे, एक हॅबिट्स, या सवयी लागणं खूप जास्त गरजेचं आहे या तुमच्या. जसं की आता मी माझा काम, मी ऑफिसचं काम करतोय, किंबहुना मी माझा अभ्यास जरी करायचो ना, तर मी काय काम मी डिवाइड करायचो की दिवसातले हे 4 तास मला सकाळी सकाळी माझा मेंदू फ्रेश असतो, माझा फोकस जास्त होतो, तर मी सकाळी सकाळी डिफिकल्ट टास्क करेल, दुपारी थोडं इझी टास्क करेल, संध्याकाळी मला झोप येते तर मी थोडस अभ्यास करताना मग मॅथमॅटिकल वर्क करेल. कारण त्याच्यामध्ये कसं असतं की नंबर्स वर्क खेळताना आपला मेंदू थोडा जास्त ऍक्टिव्ह राहतो. तर कंटाळा आल्यानंतर नंबर्स सोबत काम करणं थोडं इझी होऊन जातं अजून. तर ह्या गोष्टी असं तुम्ही स्वतःला सेल्फ आयडेंटिफिकेशन खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण सुरुवातीला खूप रिपीटेडली सांगितलं की सुरुवातीला आपण सर्वे घेतल्यानंतर आपल्याला समजलं होतं की आजकालच्या जीवनातला आपल्याला सगळ्यात आपला विलन, आपल्या लाईफ स्टोरी मधला जर विलन कोण असेल तो म्हणजे स्मार्टफोन. आता त्याला आपण हिरो पण बनवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहे. दॅट इज कॉल्ड सेल्फ कंट्रोल. तुमचं सेल्फ कंट्रोल किती, तर तुम्ही ह्या गोष्टीला कसं हँडल करतात हे खूप जास्त गरजेचं आहे. आता छोट्या मुलांपासून तर मोठ्या वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांकडे स्मार्टफोन हातामध्ये आहे. त्या स्मार्टफोनचा योग्य वापर कसा करायचा, आता विद्यार्थी दशेत असताना सध्या त्या गोष्टींचा वापर योग्य डिरेक्शन मध्ये करणं खूप जास्त गरजेचं आहे. पण सध्या एक चॅलेंज झाले सोशल मीडियामुळे की आपला वेळ खूप जास्त वाया जायला लागला. प्रोडक्टिव्ह टाइम हा आपण स्मार्टफोन मध्ये इकडे तिकडे काहीतरी पाहण्यात सोशल मीडियावरती वायाला घालवतो. तर आपल्याला ते मॅनेज करता आलं पाहिजे. तुम्ही जर अभ्यासाला गेले तर तो फोन तुमच्यापासून बाजूला, ते एक डिस्ट्रॅक्शन आहे, तर तुमचा फोन साईडला राहील. जसं की मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की एक नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती पडते ना, तर काही रिसर्च स्टडीज असं सांगतात की तुमचा 20 मिनिटाचा वेळ किंवा 20 मिनिटं तुमचा माइंड डिस्ट्रॅक्ट राहतो एक नोटिफिकेशन पडून ते पाहिल्यानंतर. कारण तुमचा बॅक ऑफ द माइंड तुमच्या ह्या गोष्टी कंटिन्युअस चालू राहतात. अरे त्याचा मेसेज आला, मी हा रिप्लाय केला आणि आता तो काय करेल, तरी तुमचा मेंदू कंटिन्युअसली त्याच्याविषयी विचार करत राहतो. म्हणजे कुठे ना कुठे जरी तुम्ही अभ्यास करत असले ना, तुमचा बॅक ऑफ द माइंड त्या गोष्टी चालू असतात, मग तुम्ही कम्प्लीट कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही गोष्टींवरती. तर हे डिस्ट्रॅक्शन साईडला करणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं की तुम्ही आता एखादं काम करायला लागले, दररोज विद्यार्थी दशेत असताना संध्याकाळी कॉलेजवरून थकून जातात, मग संध्याकाळी तुम्हाला काहीतरी टास्क करायचं, होमवर्क करायचं असतं, कोणाला असाइनमेंट्स करायचे असते, कोणाची एक्झाम असेल प्रिपेअर करायचं असेल, तर अभ्यास करताना त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये टार्गेट ठेवा की तुमचा मोबाईल साईडला ठेवा आणि झोपण्याच्या 2 ते 3 तास अगोदर मोबाईल पाहणं शक्यतो टाळायचं. मोस्ट ऑफ द रिसेंट रिसर्च स्टडीज से दॅट युअर मोबाईल इज डिस्टर्बिंग युअर स्लीप सायकल, राईट. तुमचा मोबाईल हा तुमची स्लीप सायकल आणि तुमची स्लीपिंग साठी जे हार्मोन्स असतात, बॉडीली हार्मोन्स, त्यावरती डिरेक्ट इम्पॅक्ट करतो. तर ह्या गोष्टी थोड्या साईडला ठेवून तुमचा वेळ वाया कसं नाही जाणार ह्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. जसं की आता मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस मी ज्यावेळेस प्रिपेअर करत होतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी, मला पूर्ण स्कॉलरशिप भेटली आणि त्या गोष्टींसाठी ज्यावेळेस मी प्रिपेअर करत होतो, तर मी काय करायचो, लायब्ररीत बसला असताना माझा मोबाईल मी एअरप्लेन मोडला टाकून बॅग मध्ये टाकून द्यायचो आणि मी ठरवायचो की आता पुढचे 4 तास मला फक्त अभ्यास करायचा आहे आणि मग याच्यामध्ये मी मोबाईल पाहणार नाही. मग तो डिस्टर्बन्स 0 होऊन जातो आणि मग त्या केसमध्ये मी टाइम प्रॉपरली युटिलाइज करू शकत होतो. कारण मग मी पोमोडोरो टेक्निकचा युज करायचो की 50 मिनिटं मी आता अभ्यास करणार, 10 मिनिटं मी जाणार थोडं वॉक करणार, किंबहुना 10 मिनिटं मी थोडं रिलॅक्सेशन करणार माइंडचं.
रिलॅक्सेशन इन द सेन्स मी वॉक करेल किंवा काहीतरी मित्रांसोबत दोन गप्पा मारेल ज्याने माझा माइंड रिलॅक्स होईल, ना की मी मोबाईल मध्ये नोटिफिकेशन पाहिल किंवा मोबाईल मध्ये स्क्रोल करेल की ज्यामुळे माझा टाइम वेस्ट होणार आहे. तर हे टाइमचं प्लॅनिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे. मग तुम्ही दिवसातले तुम्ही आवर्स डिसाईड करून द्या. लाईफ रोबोटिक बनवायची नाहीये आपल्याला, कारण बरेच लोक म्हणतात नाही नाही मी आता 4 तासच झोपणार, आज 2 तास खायला देणार, हे करणार 3 तास, ते करणार 2 तास. लाईफ रोबोटिक बनवायची नाही, लाईफ मध्ये एक डिसिप्लिन आणायची आपल्याला. सेल्फ डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. टाइम मॅनेजमेंट, तर ते डिसिप्लिन आणणं खूप जास्त गरजेचं आहे. मग ते कधी येतं, रुटीन प्रॅक्टिस मधून येतात ह्या गोष्टी. तुम्ही प्रॅक्टिस करणं खूप जास्त गरजेचं आहे. अँड द लास्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॅक्टिस ऑर टेक्निक इज द जार ऑफ द लाईफ. प्रायोरिटीज. लाईफ मध्ये जर तुम्हाला काहीतरी गोष्ट अचीव्ह करायची आहे ना, तर मला प्रायोरिटीज सेट करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर प्रायोरिटीज, मग प्रायोरिटीज टाइम फ्रेमचा काय संबंध? तुम्ही म्हणता अरे प्रायोरिटीज आणि टाइमचा काय संबंध? तर तुम्हाला दिवसात, आजचा एक दिवस आहे, दिवसातल्या कोणत्या गोष्टी कोणत्या वेळेत करायच्या हे डिसाईड करणं, प्रायोरिटाईज करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता सपोज एक्झाम्पल घेऊया की एक जार आहे, जार मध्ये बिग रॉक्स म्हणजे मोठे दगड, म्हणजे तुमचा स्टडी, करिअर, हेल्थ, ह्या सगळ्या गोष्टी, आणि छोटे छोटे त्यापेक्षा छोटे मीडियम साईजचे दगड आहेत ते म्हणजे तुमचं हाऊस कोर्स म्हणजे घरची कामं आहेत, तुम्ही पॅरेंट्सला मदत करताय, शेत कामात करताय किंवा घर कामात मदत करताय ते, आणि तुमची वाळू म्हणजे मोबाईल, टीव्ही हे किंवा मूवीज, बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी राहिलेल्या एंटरटेनमेंटचा तुमचा पार्ट. तर तुम्ही जर फक्त वाळूच भरत बसले तुमच्या जारमध्ये किंवा तुमच्या फक्त दिवसभराच्या पूर्ण वेळेमध्ये मोबाईल, टीव्ही बघत बसले किंवा टाइमपास करत राहिले, तर तुमचा जार सगळा तो वाळूनच भरणार नाही. तुमची मोठी दगड बसणार नाही. तुमची मोठी जे बिग रॉक्स म्हणजे तुमचे जे मेन टार्गेट्स येतात लाईफ मधले, तर ते मागच राहून जातील. तर तुम्हाला प्रायोरिटाईज करणं की तुमच्या आत्ताच्या स्टेज मध्ये की प्रायोरिटी काय, सगळ्यात महत्वाचं काय, त्यानुसार तुमच्या दिवसाचं शेड्यूल तुम्ही बनवलं पाहिजे. सपोज नाव यू आर स्टुडंट्स, यू ऑल आर स्टुडंट्स, राईट? तुम्ही सगळे विद्यार्थी आहात. आता सध्या तुमचा क्रिटिकल फेज आहे, दिस इज टर्निंग पॉइंट ऑफ युअर लाईफ. सो यू नीड टू डिसाइड व्हॉट्स युअर प्रायोरिटीज आर. लाईक तुमचे आत्ताचे सध्याचे गोल्स, एम्स नुसार तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत. तुमचा अभ्यास आहे तर अभ्यासाला महत्व द्या, हेल्थला महत्व द्या. जिथे बिग रॉक्स आहेत तुमच्या दिवसातला सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ महत्वाचा वेळ हा ह्या महत्वाच्या गोष्टींसाठी काढून ठेवला पाहिजे, आणि नंतर उरलेल्या वेळेत तुमच्या जे सँड मी बोललो, छोट्या छोट्या गोष्टी जसं की मोबाईल टाइमपास करणं, टीव्ही बघणं, मूव्ही बघणं, तर ह्या गोष्टी येतात. तर तुम्ही ह्या गोष्टी ज्यावेळेस प्रायोरिटाईज करायला शिकताल ना, त्यावेळेस तुमचा टाइम मॅनेजमेंट हा रुटीनली आणि प्रॉपर होऊन जाईल. तर शेवटी जाताना एवढंच सांगेल की वेळ ही खूप जास्त महत्वाची अमूल्य गोष्ट आहे. अमूल्य त्यामुळेच म्हणतात त्याला, कारण एकदा गेली तर ती पुन्हा आपल्याला माघारी मिळत नाही. तर वेळेचा वापर हा करणं प्रत्येकाने शिकलंच पाहिजे. त्याला एक शिस्त बनवा आयुष्यामध्ये. शिस्त, वेळेची शिस्त असणं खूप महत्वाचं आहे. पंक्च्युअल बना टाइमला. तुम्ही जे ठरवलंय काम ज्या वेळेला त्या वेळेलाच करा, तर 100% तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळा बदल घडून येईल. एक खूप फेमस बिझनेस कन्सल्टंट आहेत, मायकेल आल्शर, ते बोलून गेले तर बॅड न्यूज इज दॅट टाइम फ्लाइज. एक वाईट गोष्ट अशी आहे की वेळ निघून जाते, पण एक चांगली गोष्ट अशी आहे, द गुड न्यूज इज यू आर द पायलट. आपणच त्याचे पायलट आहात. आपल्याच हातात सगळ्या गोष्टी आहेत की वेदर दॅट यू नीड टू युटिलाइज दॅट टाइम. तुम्हाला तो टाइम कसा उपयोग करायचा आहे का तो टाइम वायाला घालवायचा. चला, ऍट द एंड ऑफ दिस प्रेझेंटेशन आय वुड जस्ट, मला फक्त हेच जाणून घ्यायचे की तुमचे ड्रीम्स काय आहेत आणि आता तुम्ही त्या दिशेने कसे पाऊल उचल. तर आय वुड जस्ट लाईक यू ऑल की तुम्ही हा QR कोड स्कॅन करा. पहिल्यासारखं पुन्हा एक ओपन एंडेड क्वेश्चन असेल, त्याचा आन्सर करा. आपण पाहूया की क्विजचा आन्सर काय आहे. आय विल जस्ट, मी 1 मिनिट सगळ्यांना देईल की हे QR कोड स्कॅन करा. आपण याच्या एंडला पाहूया की सगळ्यांचे आन्सर काय आहे. वैभव दादाचा मोबाईल कुठं, सॅन मधनं मोबाईल काढायचा का सगळ्यांनी? येस, आय नो. दिस इज द लास्ट इट्स स्लाइड. रिअली आय ओपनिंग काइंड ऑफ, राईट? आपण जे रेग्युलरली करतोय पण त्याच्यामध्ये खरंच विचार करण्यासाठी मी पण विचार करतो, जस्ट लाईक इट्स लर्निंग फॉर मी टू. एक्झॅक्टली.
वी डोंट रिअलाइज, पण जोपर्यंत आपण तुम्ही त्याचं होत असतं तुम्हाला पण सेल्फ अनालिसिस करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही ना की ह्या गोष्टी कशा चालू आहेत आपल्या आयुष्यामध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही Yes. अनालिसिस करता तुमच्या टाइमचं त्यावेळेस तुम्हाला समजेल की दॅट इज काइंड ऑफ आय ओपनिंग तुमच्यासाठी डोळे उघडणारी गोष्ट Yes, असते. yes, अरे yes. बापरे, मी इतका सारा टाइम वेस्ट करतोय ह्या गोष्टींवरती की तुम्ही युटिलाइज करू शकतो जाऊन. हो. तर तुम्ही ह्या गोष्टींवरती का मी एवढंच बोलेल विद्यार्थ्यांसाठी स्पेसिफिकली शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये कुणी हुशार नसतो किंवा कोणी मोठ नसतो. इट्स ऑल अबाउट कोण किती डेडिकेटेड टाइम देते त्यांच्या गोल्स आणि ड्रीम्सला अचीव्ह करण्यासाठी. तुम्ही किती टाइम इन्व्हेस्ट करताय. कदाचित एखाद्या व्यक्तीला एखादं एक काम करण्यासाठी 2 तासात होऊ शकतं, कोणाला 4 तास होऊ शकतं. तर ते 4 तास लागण्यासाठी त्यांनी जर ते 4 तास डेडिकेट केले आणि त्यांनी 2 तास केले तर तुम्ही एकाच लेवलला आहात. तुम्ही हुशार किंवा मोठ नसतो. फक्त आपण आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी किती वेळ स्वतःला व्यस्त ठेवतोय ते अचीव्ह करण्यासाठी हे जास्त महत्वाचं आहे. आणि मोस्ट ऑफ द लोक बोलत रडत राहतात की नाही माझ्याच्याने नाही होणार, मी तितका हुशार नाहीये, तो खूप हुशार आहे, तो वर्गात नेहमी पहिला आहे. असं काही नाहीये. तुम्ही किती टाइम इन्व्हेस्ट करता याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला काय मिळेल. तुम्ही जर टाइमच इन्व्हेस्ट नाही केला, आयुष्यात फक्त कारण एक्सक्युजेस देत राहिले तर तुम्ही कधीच तुमचे ध्येय अचीव्ह करू शकत नाही. सो टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द लाईफ. आय थिंक क्यूआर कोड बऱ्याच लोकांनी स्कॅन केला असेल. चला पोलच्या आन्सर्स कडे जाऊया, पाहूया सगळ्यांनी आन्सर्स काय दिले. तर माझी सेकंड स्लाइड ओपन करतो. याला आवाज आहे का? विद्यार्थ्यांनी तो जो कोड आहे स्कॅनचा कोड आलेला तो तुम्ही जर स्कॅन केलेला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रीम लिहायला आलेलं आहे. तर तुम्ही हे बघा आता आपल्याला दिसतंय स्क्रीनवरती की बऱ्याच लोकांनी इथं कोड स्कॅन केलं त्यांचे बऱ्याच जणांनी पाठवले तिथे ते दिसतंय. येस येस इथं लिहिलेलं आहे. तर बरेच लोक म्हणताय गेट अ जॉब इन रेप्युटेड कंपनी, देन लॉयर, might be stable job or CMA, but they are still not clear about their goals, right? What kind of job they want. The dream is to get job in the IT field. Then I want to become a successful person in the life. What does successful person mean? Like तुमच्यासाठी successful person definition काय ते पण खूप जास्त गरजेचं आहे. कुणी म्हणते to success making best selling game. My dream is to getting job in a reputed company. My dream is doctor, IT engineer, and doctor becomes successful person in the life, drive a car, good career. UPSC कोणी बोलतंय बॉटनिस्ट पाहिजे. तर मला याच्यातून एवढं सांगायचं की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जर आयुष्यात अचीव्ह करायच्या ना, कुणीतरी बोलतंय वा मस्त सीईओ ऑफ अन IT कंपनी. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आयुष्यात अचीव्ह करायच्या असतील ना तर तुमचा टाइम हीच एक क्रुशियल गोष्ट आहे. कारण मी पहिल्यांदाही सांगितलं एकदा टाइम ही एक गोष्ट आहे, तो ऍसेट आहे. एकदा गेला ना तो पुन्हा कधीच येत नाही. बाकीच्या गोष्टी गेलेल्या तुम्ही पुन्हा कमवू शकता, गेलेला पैसा कमवू शकता किंवा गेलेल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही पुन्हा प्रयत्न करून मिळवू शकता. पण टाइम ही एक गोष्ट आहे, एकदा गेली तर गेली. तर एवढे सगळे आता पाहत अगस्ती कॉलेज मधून एवढे सगळे डॉक्टर इंजिनियर्स घडणार आहेत फ्युचरमध्ये आणि कंपनीचे बरे मोठे मोठे ऑफिसर्स घडणार आहेत. तर मला एवढंच सांगायचं की हे जर सगळ्या गोष्टी अचीव्ह करायच्या असतील लाईफ मध्ये तर आजच बसा, कागद पेन घेऊन बसा आणि स्वतःला अनालाइज करा की तुमचा टाइम कुठे लीक होतोय. शोधा की तुमचा टाइम जातोय कुठे, कोणत्या गोष्टीला किती प्रायोरिटाईज करताय. की मी एंडला एक गोष्ट सांगितली जार ऑफ लाईफ की तुम्ही कोणत्या गोष्टीला किती प्रायोरिटाईज करताय, आयडेंटिफाय करा आणि नंतर तुम्ही त्या सक्सेसफुल फ्रेमवर्क वरती काम करा. दॅट इज स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन. आणि हे सगळं केल्यानंतर ना त्याला एक हॅबिट बनवा, डिसिप्लिन बनवा आणि हे एक्झिक्यूट करा. अनलेस अँड अंटिल यू विल एक्झिक्यूट दॅट, जोपर्यंत तुम्ही हे एक्झिक्यूट करत नाही ना तोपर्यंत त्याचे रिझल्ट दिसणार नाही. आणि फक्त 1-2 दिवस एक्झिक्यूट करणं गरजेचं नाही. यू शुड मेक इट हॅबिट. तुम्हाला याची एक सवय किंवा एक डिसिप्लिन, शिस्तबद्धता पाहिजे तुमच्याकडे बनवायची आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतील. Thank you so much everyone for listening me and I'm very apologize. खूप जास्त सॉरी बोलतो सर्वांना की माझ्याकडून जो टेक्निकल ग्लिच झाला त्याबद्दल आणि तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल
खूप खूप धन्यवाद. कोणाला जर काही क्वेश्चन असतील तर आय एम ओपन फॉर द क्वेश्चन्स. अँड दिस इज माय लिंक्डइन प्रोफाईल QR कोड. दिस इज माय कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. यू कॅन कॉन्टॅक्ट मी एनी टाइम. तुम्ही मला संपर्क साधू शकता या लिंक्डइन वरती किंवा ईमेलवरती. आणि हा व्हॅल्युएबल फीडबॅक फॉर्म आहे. प्लीज QR कोड स्कॅन करून तेवढा फीडबॅक आम्हाला द्या. नक्कीच आय रिअली अप्रिशिएट युअर फीडबॅक. आय एम ओपन फॉर क्वेश्चन्स. थँक्यू सो मच. थँक्यू सर. आता जो डिस्प्लेवर QR कोड दिसतोय तेवढा स्कॅन करून घ्या. कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर त्यामध्ये तुम्ही टाकू शकताय. सरांची सगळी इन्फॉर्मेशन, कॉन्टॅक्ट डिटेल्स त्यामध्ये आहेत. इथे तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत का कुणाला? ज्याप्रमाणे तुम्ही मागच्या वेळेस QR कोड स्कॅन करून फीडबॅक फॉर्म भरला होता आणि सर्टिफिकेट्स तुम्हाला मिळाले होते, त्याच पद्धतीने हा QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला आत्ताही तुमचे सर्टिफिकेट डाउनलोड करता येणार आहेत. हा जो मोठा QR कोड आहे तो फीडबॅक फॉर्म साठी आहे. आणि छोटा त्यांची आणि जो छोटावाला आहे तो माझ्या लिंक्डइन प्रोफाईलची लिंक आहे. सॉरी, तो एक प्रोफेशनल प्लॅटफॉर्म आहे आणि मोठा QR कोड फीडबॅक फॉर्मसाठी आहे. छोटा त्यांची माहितीसाठीचा QR कोड आहे. कुणाला काही प्रश्न आहेत? क्वेश्चन आहेत काही? अचीव करायचं ठरवलंय. कुणाला काही क्वेश्चनच दिसत नाही. सगळ्यांचा टाइम प्रोडक्टिव्ह मध्ये चाललेला दिसतो. एक मिनिट मी सांगते, एकच सेकंड. स्क्रीनवर जो मोठा QR कोड स्कॅनर आहे तो फीडबॅक फॉर्म साठी आहे आणि इकडे जो आहे छोटा तो सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत त्यामध्ये. फीडबॅक फॉर्म साठी मोठा QR कोड स्कॅन करा. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता किंवा इवन प्रोफेसर तर कुणाला त्यांनाही असेल तर विचारू शकता. इट्स ओपन फॉर प्रोफेसर्स अँड स्टुडंट्स. असं वाटतं चांगलं आहे, लगेच खराब होतो ना. सर तुमचा आवाज येतोय आता व्यवस्थित. परत थोडस कन्क्लूड केलं असतं आजच्या टॉपिक बद्दल, म्हणजे मग मुलांना काही क्वेश्चन्स असतील तर ते विचारू शकताय. येस येस. मी Thank you, sir. आपल्या टॉपिक बघत मास्टरी 24 आवर्स. तर आजच्या टॉपिक मधून शिकण्यासारखी गोष्ट हेच आहे. पहिली गोष्ट मी सांगितली 24 आवर रूल. सगळ्यांकडे सेमच 24 तास आहेत. वेदर तो कुणी असो, जगातला मोठा माणूस असो, छोटा माणूस असो, गरीब असो, श्रीमंत असो, सगळ्यांकडे 24 तासच आहे. कुणाकडे 48 तास किंवा कुणाकडे 30 तास 35 तास नाहीये. तर पहिले ही गोष्ट क्लिअर करून घेणं गरजेचं आहे की असं नाही म्हणू शकत की अरे त्या एक व्यक्ती खूप श्रीमंत आहे आणि तो कसा श्रीमंत बनला, माझ्याकडे वेळच नाहीये. वेळ नाही असं कधीच नसतं. वेळ आपल्याकडे असलेला वेळ शोधणं गरजेचं असतं. तो वेळ कसा आहे आणि कुठे चाललाय. तर मी पहिल्यांदा प्रेझेंटेशन मध्ये टाइम लीक बद्दल बोललो होतो की टाइम कसा तुमचा कुठे चाललाय तो ओळखणं गरजेचं आहे. आणि हा टाइम कुठे चाललाय हे ओळखल्यानंतर तो टाइम आता युटिलाइज कसा करायचा. गेलेला वेळ आता इकडे इकडे चाललाय आपला, टाइमपास जास्त होतो, तर तो टाइम आता चांगल्या कामासाठी कसा वापरायचा हे वापरण्यासाठी एक सक्सेसफुल फ्रेमवर्क सांगितला होता. तर त्याच्यामध्ये आपण 3 गोष्टी महत्वाच्या पाहिल्या होत्या: स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन. तर तुम्ही पहिल्यांदा स्ट्रॅटेजी बनवणं गरजेचं आहे. स्ट्रॅटेजी म्हणजे काय येतं की तुमचे गोल्स काय, तुमचे एम्स काय, की आज मी झोपताना माझ्याकडे उद्याचा प्लॅन पाहिजे की उद्या दिवसभर मला करायचंय काय. तर ते गोल्स झाले, तुमचे एम्स झालं. उद्याचं जे प्लॅनिंग आहे ते तुमच्याकडे पाहिजे. आणि मग ते प्लॅनिंग उद्या केले, तुमची स्ट्रॅटेजी ठरली की उद्या मला हे गोष्ट अचीव करायची, त्याच्यासाठीचा हा प्लॅन आहे, तर तो दुसऱ्या दिवशी एक्झिक्यूट झाला पाहिजे. नाही असं नको पहिला की मी प्लॅन बनवला आणि तो फक्त कागदावरतीच राहिला, तो एक्झिक्यूट झालाच नाही, त्यावेळेस मला कंटाळा काहीतरी एक्सक्यूज दिला नाही राहिला.
तर ते करणं गरजेचं आहे. तर ते करण्यामध्ये मग वेगवेगळ्या गोष्टी कशा हेल्पफुल राहतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की तुमचा टाइम तुम्ही युटिलाइज कसं करू शकता. मग त्याच्यामध्ये पोमोडोरो टेक्निक मी सांगितली. पोमोडोरो टेक्निक म्हणजे काय आहे की तुमचा मेंदू हा सातत्याने कंटिन्युअस काम करू शकत नाही लॉंग आवर्स मध्ये. म्हणजे खूप जास्त वेळ तुम्ही फोकस कॉन्सन्ट्रेट करून काम करू शकत नाही. तर एक मोठं काम असेल तर त्यात ही सगळ्यात सक्सेसफुल मंत्र काय असेल तर तो असेल की त्या कामाला तोडा तुम्ही छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये. जसं की पोमोडोरो टेक्निक सांगते 25 मिनिटं तुम्ही कामावरती फोकस करून बसा, 5 मिनिटं रिलॅक्स करा, थोडा माइंडला फ्रेश व्हा, पुन्हा 25 मिनिटं बसा, 5 मिनिटं ब्रेक घ्या. असं तुम्ही रिपीट ह्याच गोष्टी करा, तरच तुमचं काम प्रोडक्टिव्ह वे मध्ये होईल. नाहीतर तुम्ही 2 तास बसलाय, 1 तास फोकसने काम केलं, 1 तास फक्त बसलाय, तुमच्या लक्षात काहीच राहिलं नाही, तर ते नको व्हायला. तर ती एक टेक्निक सांगितली. त्यानंतर नेक्स्ट मी इम्पॉर्टंट टेक्निक सांगितली त्या जार ऑफ द लाईफ. प्रायोरिटाईज करायला गोष्टी तुम्ही लाईफ मध्ये शिकल्या पाहिजे की तुमच्या जे एम्स आणि गोल्स आहेत त्याच्या कम्पॅरिझन मध्ये तुमच्या बाकीच्या गोष्टी कशा तुम्हाला प्रायोरिटाईज करायला. आजच्या दिवसातली तुमची सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, तुमच्या अभ्यास महत्वाचा आहे, तुमचं हेल्थ महत्वाचं आहे. तर त्या गोष्टी प्रायोरिटाईज करायला शिका आणि त्याला जास्त टाइम इन्व्हेस्ट करा. आणि तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे की तुमच्या लेस प्रायोरिटी वाल्या गोष्टी कोणत्या, ज्या गोष्टींना जास्त महत्वाच्या नाही त्या गोष्टी कोणत्या आहेत, आणि उरलेला वेळ मग त्याच्यावरती तुम्ही स्पेंड करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या स्वतःला एक शिस्त लावून घेणं दररोजची खूप गरजेचं आहे की तुमचा टाइम मॅनेजमेंट तुम्ही दिवसात कसं करताय. मी पुन्हा पुन्हा तेच सांगेल की रोबोटिक लाईफ जगायची नाही आपल्याला, पण एक शिस्तबद्ध आयुष्य जगायचे की ज्याच्यामध्ये तुमच्याकडे एक वेल डिसिप्लिन्ड प्लॅन असेल आणि त्या प्लॅनची तुम्हाला हॅबिट असेल. ते दैनंदिन जीवनात तुमचा तो प्लॅन एक्झिक्यूट व्हायला हवा. नाही तर तुम्ही 2 दिवस केलं 4 दिवस राहिला असं नको व्हायला. तर हे जर तुम्ही एक वेळेस हे जर शिकून घेतलं ना, ह्याला एक जर सवय बनवली ना तुमच्या आयुष्यामध्ये, नक्कीच तुमच्या गोष्टी तुम्ही अचीव्ह करू शकता. यामध्ये कुणाला जर काही क्वेश्चन असतील, आणि मी ओपन आहे, क्वेश्चन आता असतील आता विचारा, नंतर क्वेश्चन असतील, ईमेल करा किंवा माझ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स मी मध्ये इथे शेअर केलं तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. कुणाला काही क्वेश्चन नाहीये आता तर कोणाचे हात वर आज त्यांच्यासाठी आपण घ्यायची मेहनत याबद्दल जे मुलांना आज महत्वाचं मार्गदर्शन केलं, याचं सगळं रेकॉर्डिंग विद्यार्थ्यांच्या मोबाईल नंबरवर पाठवलं जाणारच आहे. आम्ही ग्रुपला आमच्या शेअर करणार, म्हणजे परत एकदा जिथे जिथे आवाजाचा थोडाफार प्रॉब्लेम झाला होता मुलं परत एकदा ऐकतील. आणि तुम्ही जो QR कोड दिलेला आहे तो आम्ही इथे त्याचा स्क्रीनशॉट घेतलेलाच आहे. विद्यार्थी त्याच्यावरूनही तुमच्याशी जॉईन होतील अशी आम्हाला निश्चितपणे अपेक्षा आहे. तुम्ही तुमचा एवढा मौल्यवान वेळ देऊन आमच्या विद्यार्थ्यांशी हितगुज साधलं त्याबद्दल तुमचं महाविद्यालयाच्या आणि संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. त्याचबरोबर इथं जे विद्यार्थी आपल्याला काहीतरी खूप चांगलं मिळतंय आणि मागच्या वेळेसचा त्यांचा अनुभव यानुसार ते इथे येऊन बसले. तुम्हाला दिसत असेल समोर की संपूर्ण आमचा वरचा जो प्लॉट आहे जिथे सगळे बसतात त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी खाली बसलेले आहेत की जे हे सगळं ऐकतायत. विद्यार्थ्यांना हात वर करा एकदा. तर या विद्यार्थ्यांचं आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांचंही मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर वर्षा आमची भूमिकन्या आणि त्यांची सगळी टीम जे इथे आवर्जून उपस्थित आहे त्या सर्वांचं महाविद्यालयाच्या आणि संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करते. अ, 15 दिवसात तुम्हाला शेड्यूल आलेलंच आहे बाळांनो. त्या शेड्यूल प्रमाणे पुढच्या वेळेला आपण परत इथे जमा होऊ, पण मधल्या वेळेमध्ये टेक्नॉलॉजीवर कशा कशा प्रकारे मात करता येईल याच्यावर डिस्कशन होईल आणि ते आपण निश्चितपणे सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी हा कार्यक्रम इथे संपला आहे असं मी मान्य प्राचार्यांच्या वतीने जाहीर करते आणि सर्वांना परत एकदा धन्यवाद देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. वैभव सगळ्यांना दादा एकदम छान प्रेझेंटेशन झालं. खूप माहिती चांगली दिली, टाइम कसा Thank you so मॅनेज much. करायचा. म्हणजे आम्हालाही शिकण्यासारखं आहे. म्हणजे ते काय आपण विचार करतो की अरे हा
सारे सगळ्यांनी relationship शिकायचे, मध्ये पण सगळ्यांनी हे अंमलात आणायचे, खूप सगळ्यांना helpful. कळतं पण वळत सगळ्यांना नाही असं आहे शिकण्याचं ते. येस. छान विठ्ठल दादाचं दर्शन झालं आज, बरं झालं. सगळे ठरवतात हो. एक दिवस आणि नंतर त्यानंतर एक्झिक्युशन मध्ये कोणाचं येत नाहीये. तर ते सगळ्यात महत्वाचं आहे. डिसिप्लिन लागणं आणि हॅबिट लागणं खूप जास्त गरजेचं आहे. हो हो ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. ठीक आहे. चला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तुम्हाला अमेरिकेवाल्यांना गुड नाईट.